हाय, नमस्कार. कसे आहात सगळे? आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. कधीकधी आपल्या मनात येतं की आपण परफेक्ट व्हायला पाहिजे. आपण सगळ्या गोष्टी कशा अगदी छान केल्या पाहिजे, व्यवस्थित केल्या पाहिजे. पण जर आपण परफेक्टचा विचार केला तर कधी सुरुवातच करत नाही. आणि जी लोकं परफेक्ट असतात ती स्वतःला परफेक्ट न मानता प्रत्येक वेळेला ते नवीन नवीन प्रयोग करत असतात. आणि ह्या प्रयोगामुळे त्यांचा एकच प्रयत्न असतो की आत्ता मी जे केलेलं आहे त्याच्यापेक्षा थोडी जरी सुधारणा आली तरीही मला ठीक आहे. म्हणजे अशी दोन विचारसरणीची लोकं आपल्याला दिसतात. एक अशी की जी परफेक्शनच्या मागे धावत असतात आणि ती धावताना सुरुवातच करत नाही. त्यांना असं वाटतं की जेव्हा मी परफेक्ट होईल त्याच वेळेला मी ही गोष्ट करील. पण दुसऱ्या बाजूची विचारांची लोकं आपल्याला अशी दिसतात की जी पहिलं पाऊल टाकतात, दुसरं पाऊल टाकतात आणि ज्या काही चुका झालेल्या आहेत त्या चुका काढून, त्या चुका शोधून चांगला एक प्रकारे एक प्रयत्न करतात आणि पुढे पुढे जातात. आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये बसतो हे जरा एकदा आपण पाहायला हवं. बरेचदा असं होतं की आपल्याला त्या गोष्टी पूर्णपणे आल्याच पाहिजे असंही आपण हट्ट करतो. पण आता परफेक्शन ही गोष्टच खूप वेगळी आहे खरं तर. कोणाला असं वाटतं मी खूप चांगली होममेकर असायला पाहिजे किंवा मी खूप चांगला व्यक्ती असायला पाहिजे. पण एक लक्षात आपल्याला येतं की कोणीच सगळ्या गोष्टी एकाच वेळेला करू शकत नाही. कारण आपण एखादी गोष्ट करत असताना चुका या होणारच असतात. मग हा चुकांचा जो प्रवास आहे त्यातून शिकत शिकत जाणं महत्त्वाचं आहे. आता आई म्हणून ज्यावेळेला आपण जगतो त्यावेळेला आपल्याला गिल्ट वाटत राहतं की एक पाय इकडे एक पाय तिकडे ओढाताण होते का? किंवा आपण आई म्हणून किंवा तिला म्हणजे त्या बाळाला आपण एक परफेक्शन देऊ शकत आहोत का? किंवा त्याला परफेक्ट मॉम आपण बनत आहोत का? त्याला ज्या गोष्टी पाहिजे, विचार असतील चांगले, संस्कार असतील, खाणं-पिणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी खरंच आपण देतो का? जर का काही त्या बाबतीत आपल्याकडून चूक झाली तर ते आपण एक्सेप्ट करतो का? की आपण स्वतःला दोष देतो, माझ्यामुळे हे असं झालं आणि त्याचाच आपण सारखा विचार करत राहतो असंही होतं का? कारण ज्या वेळेला जवळची नाती असतात त्यावेळेला मात्र या गोष्टी फार चांगल्या प्रकारे जाणवायला लागतात. त्याचा खूप जास्त इम्पॅक्ट आपल्या मनावरती पडत असतो. म्हणून आपल्याला आता आपल्या विचारांवरती थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. कारण परफेक्शन मुलांसाठी खूप धावपळ किंवा खूप छान परफेक्ट असलं पाहिजे. एक चांगली पत्नी, एक चांगली गृहिणी, एक चांगली आई, एक चांगली सून, ह्याच्या मागे जी आपली ओढाताण होत असते या परफेक्शनच्या मागे, ती जर आपण थांबवायला पाहिजे आणि अगदी विचार करून. कारण या ओढाताणीमध्ये काय होते, आपण स्वतःचं अस्तित्व विसरत चाललो आहे याचंही आपल्याला भानच नसतं. म्हणजे एकेकाळी आपण इतके स्वतःला वेळ देतो, स्वतःवरती आपण प्रेम करत असतो, स्वतःच्या आवडीनिवडींचा विचार करत असतो आणि हळूहळू आपण इतके गुंगत जातो की आपल्यालाच कळत नाही आपली आवड कोणती होती आणि आत्ता कोणती आवड आहे. म्हणजे न आवडणाऱ्या गोष्टी देखील आपण अतिशय प्रेमाने करायला लागतो आणि त्या गोष्टी आपल्या आवडीच्या व्हायला लागतात. मग जर आपण इतरांचा विचार करत असू परफेक्शनच्या बाजूने, तर आपण आपल्यावरती किती बरं प्रेम करतो किंवा आपण आपल्यावरती किती आपल्या आवडींचा विचार करतो आणि आपण आपल्यामध्ये परफेक्शन येण्यासाठी कोणता विचार करतो, याही गोष्टीकडे लक्ष द्यायला हवं. कारण जर आपण स्वतःवरती प्रेम करत असू तर साहजिकच तरच आपण इतरांवरती देखील प्रेम करू शकतो. आणि त्या प्रेम करण्याची जी एक पद्धत असेल ती फार वेगळी असेल. ज्यावेळेला आपण फक्त इतरांची काळजी घेतो त्यावेळेला तो भाग वेगळा असतो. पण जेव्हा आपण स्वतःवरती प्रेम करून, सेल्फ लव करून, सेल्फ केअर करून आणि सेल्फ अवेअरनेस ठेवून ज्यावेळेला आपण इतरांनाही तशाच दृष्टीने पाहतो, प्रेम करतो किंवा त्यांची काळजी घेतो, ह्या दृष्टीचं परफेक्शन मात्र खूप वेगळं असतं. कारण त्या परफेक्शनमध्ये आपणही समाविष्ट असायला पाहिजे. तर तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा. आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण तुमच्यामुळे माझं मोटिवेशन वाढणार आहे आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येण्यासाठी तुम्हीच मला मोटिवेट करता प्रत्येक वेळेला. म्हणून व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि हो शेअरही करा. चला तर भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय बाय. स्टे हॅपी, स्टे हेल्दी.
कारण ह्याच गोष्टी आपल्याला पुढे नेणार.